वराईमध्ये काल झालेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान घडलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या घटनेमध्ये एका महिलेने महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट संताप व्यक्त करत रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि झालेल्या गैरसोयीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वराईतील परिसरामध्ये हा संपूर्ण काही प्रकार होता तो घडला होता। दरम्यान भाजपचा मोर्चा जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती आणि याच गर्दीमध्ये अडकलेल्या एका महिलेने संतापाच्या भरामध्ये गिरीश महाजन यांना थांबवून जाब विचारला। व्हिडिओमध्ये ती संतापल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तिला तिच्या मुलाला घेण्यासाठी जायचं होतं, मात्र ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे तिला तसं जाता आलं नाही आणि त्यामुळेच या महिलेचा संताप अनावर झाला आणि त्यामुळे तिने रागामध्ये संताप व्यक्त केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप कमी वेळामध्ये व्हायरल झाला। लोकांमध्ये हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय। नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात राजकीय आंदोलनामुळे होणाऱ्या अडचणींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। हा मोर्चा खरं तर भाजपकडून विविध मुद्द्यांवर विरोध प्रदर्शनासाठी आयोजित करण्यात आला होता, मात्र त्याच मोर्चामुळे रस्ते बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला। वराईतील ही घटना फक्त एक व्हायरल व्हिडिओ न राहता मोठ्या शहरांमधील आंदोलनं आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा निर्माण करणारा विषय ठरलाय। दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळात सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत।